इव्हनिंग पल्सच्या सुरुवातीला पुण्यातली एक महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत लढणार नाही असं आता समजतंय। मुंबईतल्या काँग्रेसच्या बैठकीमध्ये या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय घेतला गेलेला आहे। उद्धव ठाकरेंना सोबत घेत काँग्रेस पुण्यामध्ये लढणार आहे। तसंच इतर समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा सुद्धा काँग्रेसचा प्रयत्न असणार आहे। आताच्या घडीची महत्त्वाची मोठी बातमी, पुण्यामध्ये काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत लढणार नाही असा निर्णय पुण्यात मुंबईमध्ये काँग्रेसच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेलेला आहे। त्यामुळे पुण्यात आता काँग्रेस एक वेळ उद्धव ठाकरेंसोबत लढेल पण अजित पवारांसोबत नाही असा निर्णय झाल्याचं समजतंय। इतर समविचारी पक्षांना सुद्धा सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल। अमोल धर्माधिकारी आपले पुण्याचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक अपडेट आपल्याला देत आहेत। अमोल, एकीकडे उद्धव ठाकरे आणि मनसेची युती झालेली आहे, पुण्यामध्ये काय नेमकं समीकरण असणार आहे ते अजून स्पष्ट व्हायचंय, पण काँग्रेस अजित पवारांसोबत जाणार नाही, एक वेळ उद्धव ठाकरेंना सोबत घेऊ पण अजित पवारांसोबत जाणार नाही असं काँग्रेसनं ठरवल्याचं समजतंय। नक्कीच मुंबईत काँग्रेसच्या झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आपण पाहिलं की पुण्यामध्ये अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हे दोन्ही जर एकत्र लढणार आहेत तशी चर्चा त्यांची सुरू आहे। त्याचसोबत अजित पवार हे काँग्रेसच्या सुद्धा संपर्कात होते। सतेज पाटील यांच्याशी सुद्धा अजित पवार यांनी फोनवरून चर्चा केलेली होती आणि चाचपणी सुद्धा केलेली होती। मात्र आता काँग्रेसच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे की पुणे महानगरपालिकेत अजित पवार यांच्या सोबत जायचं नाही किंवा त्यांना सोबत घ्यायचं नाही अशा पद्धतीचा निर्णय झालेला आहे। पण दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना जर काँग्रेस सोबत येण्यास तयार असेल तर ते एकत्र लढायला तयार आहेत। पण शरद पवार आणि अजित पवार यांची जर युती झाली तर त्या युतीसोबत काँग्रेस लढणार नाहीये असं यांचं ठरलेलं आहे आणि त्यामुळे अजित पवार यांचे जे प्रयत्न काँग्रेस सोबत जाऊन लढण्याचे होते ते कुठेतरी असफल झाल्याचं पाहायला मिळते। आता याच्या पुढे अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण आता अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या 165 जागांची चाचपणी आहे ती पुन्हा एकदा सुरू केलेली आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता काँग्रेस नसणार आहे, कारण की काँग्रेसनेच हा निर्णय जाहीर केलेला आहे की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत पुणे महानगरपालिकेमध्ये लढायचं नाही आणि त्यामुळे नेमकं अंतिम पुणे महानगरपालिकेमध्ये काय चित्र उभं राहतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। शिवसेनेसोबत जर मनसे आली तर काँग्रेसची काय भूमिका असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। पण अद्याप शिवसेना आणि मनसे हे एकत्र लढणार आहेत का याबाबतचा निर्णय झालेला नाही आणि त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांना सोबत घेऊन त्याचबरोबर पुण्यातील समविचारी जे पक्ष आहेत यांना सोबत घेऊन पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढू असा निर्णय काँग्रेसचा झाला आहे। ठीक आहे अमोल, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।